नमस्कार मित्रांनो, आपण बघूयात की कशा प्रकारे हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे। प्ले स्टोअरवरनं गझल मंथन ॲप डाउनलोड करा। मी ते केलेलं आहे। डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही त्यावर क्लिक केलं की तुम्हाला काही सूचना येतात। नेक्स्ट 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 फिनिश इथपर्यंत आलं। लेट स्टार्ट येईल। नंतर इथे सुंदर सुंदर चेहरे आहेत, वरती बघू शकता, सगळे आपलीच माणसं आहेत ही। लेट स्टार्ट म्हटलं तर इथे यूजर नेम आणि पासवर्ड करून लॉग इन करायला विचारतं। जर तुम्ही ऑलरेडीच हे ॲप डाउनलोड केलेलं असेल तर तुम्हाला तुम्ही जो यूजर नेम टाकला होता किंवा तुमचा ईमेल आय डी किंवा तुमचा फोन नंबर इथे टाका आणि पासवर्ड टाका। ओपन होऊन जाईल ते लगेच लॉग इन म्हटल्यावर। समजा तुम्ही नवीन आहात, पहिल्यांदाच करत असाल तर इथे रजिस्टर हिअर नावाचं ऑप्शन आहे। त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमचं सगळं नाव वगैरे इथे लिहिता। तुम्ही जेव्हा तुमचं नाव वगैरे सगळं काही लिहाल तेव्हा ते काय होऊन जाईल, इथे रजिस्टर होऊन जाईल। रजिस्टर झालं की मग तुम्हाला तो पासवर्ड आहे, तुम्ही तिथं मगाशी तुमचा ईमेल टाकला होता, नंबर टाकला होता, तुम्ही ते लॉग इन करण्याच्या वेळेस ते टाका, लगेच ॲप ओपन होऊन जाईल। ठीक आहे, एकदम सोपं आहे, काय अवघड नाही। आता सपोज मी केलेलं आहे हे अगोदर, तर लॉग इन करायचं म्हटलं मी ते लॉग इन म्हटलं, मग इथं मी ते समजा माझा नंबर टाकतो 9423542224 नंबर टाकला। माझा एक पासवर्ड आहे, मी तिथं पासवर्ड टाकतो। ठीक आहे, जो काही पासवर्ड आहे तो लॉग इन म्हटलं। इथे लॉग इन म्हटल्याच्यानंतर इतकी सुंदर स्क्रीन येते। त्या स्क्रीनवर सगळं दिसतं। मग इथे वरती काहीतरी स्ट्रीप येतं, तिथे मस्त मस्त बातम्या आपल्याला कळतात, गझल मंथनचं जे काय आहे ते कळतं इथे। खाली काही ऑप्शन्स आहेत, फेसबुकला जा, यूट्यूबला जा, सगळ्या ठिकाणी आपल्याला जाता येतं। आणि इथे गझल पाठवा म्हटलं आहे, जर तुम्हाला तुमची एखादी चांगली सुंदरशी गझल पाठवायची असेल तर इथे गझल पाठवा याच्यावर जर आपण क्लिक केलं तर लगेच इथं असं एक टायटल आणि गझल असं दोन येतात। तिथे तुम्ही तुमची आवडती कोणती पण एखादी गझल जी तुम्ही लिहिलेली आहे ती तुम्ही इथे तिचं इथे शीर्षक लिहा आणि इथे गझल पोस्ट करा। खाली एंटर म्हटलं की ती पुढे तुम्हाला लगेच कनेक्ट होऊन जाईल। इथे खाली गझल लेख वगैरे पाठवायचं असेल तुम्हाला, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर लगेच काय आहे ते तुम्हाला कळून जाईल। तर याप्रमाणे ठीक आहे, सोपं आहे। तुम्ही शेअर पण करू शकता, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील। ठीक आहे।